ही या वनस्पतीला मराठवाड्यामध्ये कुरडू असे म्हणतात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील याला कोंबडा हे या वनस्पतीला नाव आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना कोणाला किडनी स्टोनचा त्रास होत आहे झालेला आहे त्यांच्यासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आणि वरदान आहे खूप मोठ्या प्रमाणात. माझा स्वतःचा अनुभव असा आहे, साधारणपणे आत्तापर्यंत 3 ते 4 वेळा मला किडनी स्टोनचा त्रास झालेला आहे. परंतु 8 mm, 7 mm, 9 mm अशा पद्धतीचे सुद्धा माझ्याकडे म्हणजे मला स्वतःला किडनी स्टोन झाले होते. दवाखान्यात पण इलाज केला होता आणि त्याचबरोबर मला एका व्यक्तीने सांगितलं होतं की बाबा तुम्ही किडनी स्टोनचा जर तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही कुरडूच्या मुळ्या अनुशापोटी सकाळी स्वच्छ धुवायच्या आणि या मुळ्या डायरेक्ट चघळायच्या आणि चघळल्यानंतर त्याचा जो रस आहे तो रस गिळायचा आणि हा रस अनुशापोटी घेतल्यानंतर चघळून गिळल्यानंतर साधारणपणे 1 तास ते 1.5 तास काहीही याच्यावरती पाणी किंवा जेवण करायचे नाही आणि त्यानंतर भरपूर पाणी घ्यायचे. पाणी पिल्यानंतर परत आपल्या जेवणाची वेळ असेल तर जेवण करायचे आणि त्यानंतर 2 ते 3 तासातच ज्यावेळी तुम्ही वॉशरूमला जाल त्यावेळी तुम्हाला नक्कीच जाणवेल की आपल्या शरीरातून काहीतरी बाहेर पडत आहे. म्हणजे इतका इन्स्टंट याचा परिणाम आहे. आणि त्याचबरोबर साधारणपणे 2 ते 3 दिवस जर अशा पद्धतीने आपण याचा उपयोग केला तर किडनी स्टोन हा आपल्या शरीरातून गेलेला पण आपल्याला कळणार नाही. अशा पद्धतीचं ही वनस्पती आहे. याचा उपयोग याचा जो पाला आहे याचीसुद्धा भाजी करून खाल्ला तरी तो किडनी स्टोनसाठी उपयोगी आहे. आणि त्याचबरोबर याचा पण उपयोग केला जातो, परंतु याचा उपयोग कशा पद्धतीने करतात हे मी तुम्हाला पुढच्या वेळी नक्की 100% सांगेन. पण याचा जो मूळ आहे, मुळ्या ज्या आहेत त्याच्या ज्या काळ्या जमिनीमध्ये मुळ्या येतात, साधारणपणे इथे एक मुळी दाखवावी. इथे थोडे आणखीन कमी आले. काही काळ्या जमिनीमध्ये मुळ्या याच्या खूप लांबवर गेलेल्या असतात आणि कोवळ्या असतात, तर त्याचा खूप मोठा चांगला रस निघतो आणि या मुळ्या डायरेक्ट चावून गिळायच्या आहेत. अशा पद्धतीने जर आपण याचं सेवन केलं तर किडनी स्टोन जो आहे तो शरीरातून विरघळून निघून जातानासुद्धा आपल्याला तो जाणवणार आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की ज्यांना कोणाला त्रास असेल त्यांनी याचा नक्कीच उपयोग करून घ्या. साईड इफेक्ट तर याचे काहीच नसतात. ही वनस्पती आहे म्हणून जिथे कुठे तुम्हाला सापडेल त्याचा खूप चांगला उपयोग आहे. तुम्ही करा अशी आपल्याला सर्वांना मी आग्रहाची विनंतीसुद्धा करतो. धन्यवाद. थँक्यू.